नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्किझो इफेक्टिव्ह डिसऑर्डर्स या मानसिक आजाराबद्दल. तर जाणून घेऊया काय असतो स्किझो इफेक्टिव्ह डिसऑर्डर्स. स्किझो इफेक्टिव्ह डिसऑर्डर्स हा जो मानसिक आजार आहे, हा दीर्घकालीन मानसिक आजार आहे. परंतु याच्यावर प्रॉपरली उपचार आहेत. उपचारानंतर व्यक्ती हा सामान्य जीवन जगू शकतो आणि त्याचे जे लक्षणं असतील, ते लक्षणं आपण नक्कीच नियंत्रणात आणू शकतो. तर प्रामुख्याने स्किझो इफेक्टिव्ह डिसऑर्डर्समध्ये 2 प्रकारची लक्षणं दिसतात. आता 2 प्रकारची लक्षणं म्हणजे काय, की पहिलं म्हणजे सायकोटिक लक्षणं आणि दुसरं म्हणजे मूडशी संबंधित लक्षणं. तर सायकोटिक लक्षणं काय असतात, की त्यांच्यामध्ये डिल्युजन्स दिसायला मिळतात, हॅल्युसिनेशन्स दिसायला मिळतात किंवा त्यांच्यामध्ये विचारांशी रिलेटेड गोंधळ दिसायला मिळत असतात. जसं त्यांना भ्रम व्हायला लागतात, त्यांना भास व्हायला लागतात, इतर कोणाकोणाच्या कानात आवाज ऐकू यायला लागतात, कोणीतरी विचित्र व्यक्ती दिसायला लागतात. ह्या पद्धतीचे लक्षणं जे असतात ते सायकोटिक लक्षणांमध्ये आपल्याला दिसून येत असतात. दुसरं म्हणजे मूडशी संबंधित लक्षणं. आता मूडशी संबंधित लक्षणं कशी असतात, की त्यांच्या मूडमध्ये खूप जास्त चढ-उतार आपल्याला दिसून येत असतात. कधी-कधी ते खूप डिप्रेसिव्ह थॉट्समध्ये आपल्याला दिसून येत असतात, तर कधी-कधी खूप मॅनिक एपिसोड्समध्ये आपल्याला दिसून येत असतात. कधी-कधी ते व्यक्ती खूप उदास असतात किंवा कधी-कधी खूप एनर्जेटिक त्यांना वाटत असतात. म्हणजेच काय, तर स्किझो इफेक्टिव्ह डिसऑर्डर्समध्ये स्किझोफ्रेनिया रिलेटेड लक्षणं असतील किंवा बायपोलर मूड डिसऑर्डर सारखी लक्षणं एकाच वेळेत दिसून येत असतात. त्यामुळे त्याला आपण म्हणत असतो स्किझो इफेक्टिव्ह डिसऑर्डर्स. आता बायपोलर किंवा डिप्रेशन यांची लक्षणांचा जर विचार केला तर यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे बायपोलर आणि डिप्रेशनवर. जर आपल्याला अजून इन्फॉर्मेशन याच्याबद्दल जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तो व्हिडिओ बघा. जर आपल्याला ही गोष्ट सोप्या भाषेत समजून घ्यायची असेल तर एखाद्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की दुसरे जे व्यक्ती आहेत ते माझ्यावर लक्ष ठेवून आहेत, मला कधी-कधी मारून टाकण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना वेगवेगळ्या सिच्युएशन रिलेटेड भास तयार होतात किंवा हॅल्युसिनेशन्स होतात. त्यांना वेगवेगळे आवाज ऐकू यायला लागतात. कधी-कधी ते खूप जास्त डिप्रेसिव्ह एपिसोड्समध्ये पण दिसून येत असतात. परंतु काही काळानंतरच ती व्यक्ती जी असते ती खूप उत्साही आपल्याला दिसून येत असते. खूप चांगल्या पद्धतीचा उत्साह त्यांच्यामध्ये दिसून येतो. खूप मोटिव्हेशन दिसून येतं. तर याला आम्ही म्हणतो मॅनिक एपिसोड. तर आता आपण जाणून घेऊया की स्किझो इफेक्टिव्ह डिसऑर्डर होण्यामागची कारणे काय आहेत. जर का आपण कारणांचा विचार करतोय तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्किझो इफेक्टिव्ह डिसऑर्डर्स होण्यामागची अनेक कारणं आहेत. त्याला स्पेसिफिक एक कारण नाहीये. जर आपण विचार केला तर याच्यामध्ये बायोलॉजिकल फॅक्टर्स, सायकोलॉजिकल फॅक्टर्स आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ह्या तिन्ही फॅक्टर्सचा समावेश करणं गरजेचं आहे. जर आपण बायोलॉजिकल फॅक्टर्सचा विचार केला तर त्याच्यामध्ये असं सांगता येईल की आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या ब्रेनमध्ये विविध प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर्स असतात. जर या न्यूरोट्रान्समीटर्समध्ये असंतुलन निर्माण झालं तर त्याच्यामुळे सुद्धा स्किझो इफेक्टिव्ह डिसऑर्डर सारखी लक्षणं रुग्णांमध्ये डेव्हलप होऊ शकतात. जर आपण न्यूरोट्रान्समीटर्सचा विचार केला तर डोपामिन किंवा सेरोटोनिन सारखे जे न्यूरोट्रान्समीटर्स असतात यांच्यामध्ये जर का असंतुलन निर्माण झालं तर रुग्णांना किंवा रुग्णांमध्ये सायकोटिक लक्षणं आणि मूडशी संबंधित लक्षणं, जसं मी मगाशी सांगितलं, तर या पद्धतीचे लक्षणं त्यांच्यामध्ये उद्भवू शकतात. दुसरं कारण म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स, ज्याला आपण आनुवंशिकता असं पण म्हणतो. जर एखाद्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीला किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये स्किझोफ्रेनिया असेल किंवा बायपोलर डिसऑर्डर सारखे इतर मानसिक आजार असतील तर त्याच्यामुळे सुद्धा जेनेटिक फॅक्टर्समुळे स्किझोफ्रेनिया व्यक्तींमध्ये डेव्हलप होऊ शकतो. या पुढचं कारण म्हणजे ब्रेन स्ट्रक्चर अँड फंक्शन. आता याला मराठीत म्हणतात मेंदूची कार्य आणि मेंदूची रचना. तर याच्यामध्ये बेसिकली काय होतं की काही लोकांमध्ये मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये बदल दिसून येत असतात, जसे की ॲबनॉर्मॅलिटीज दिसून येत असतात. त्याच्यामुळे सुद्धा स्किझो इफेक्टिव्ह डिसऑर्डर सारखी लक्षणं व्यक्तींमध्ये दिसून येत असतात. त्याचबरोबर जी इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग होते आपल्या ब्रेनमध्ये, ज्याला आपण माहितीची प्रक्रिया असं मराठीत म्हणतो, त्याच्यामध्ये जर बिघाड निर्माण झाला तर व्यक्तींच्या भावनांवर किंवा व्यक्तीच्या इमोशन्सवर नियंत्रण ठेवण्यास त्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. यापुढचं कारण म्हणजे सायकोलॉजिकल फॅक्टर्स, ज्याला आपण मानसिक कारणे पण असं म्हणतो. जर व्यक्ती खूप जास्त ताणतणावात असेल किंवा ताणतणाव सहन करण्याची त्याच्यामध्ये क्षमता नसेल किंवा त्याच्यामध्ये उत्साह कमी असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा स्किझो इफेक्टिव्ह डिसऑर्डर सारखी लक्षणं रुग्णांमध्ये दिसून येत असतात. त्याचबरोबर नकारात्मक विचारसरणी असेल व्यक्तीची किंवा भावनिक अस्थिरता त्यांच्यामध्ये जर का दिसून येत असेल तर त्यांना सुद्धा स्किझो इफेक्टिव्ह डिसऑर्डर सारखी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येऊ शकतात. तर आपण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सचा जर विचार केला तर याच्यामध्ये रुग्णाला खूप जास्त प्रमाणात जर ताणतणाव असला, जसं की चांगली नोकरी गेली किंवा नोकरी एखाद्या व्यक्तीने गमावली किंवा नातेसंबंध एखाद्या व्यक्तीचे तुटले किंवा व्यक्तीला जर काही आर्थिक समस्या जाणवायला लागल्या तर त्याच्यामुळे सुद्धा व्यक्तींमध्ये सायकोसिस सारखी लक्षणं दिसतात. बेसिकली सायकोसिसवर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला बघायचं आहे तर नक्कीच बघा. त्या सायकोसिस सारखी लक्षणं, त्याच्यामध्ये डिल्युजन्स, हॅल्युसिनेशन्स या पद्धतीची लक्षणं दिसून येऊ शकतात.
त्याचबरोबर जर का काही ट्रॉमा असेल व्यक्तीसोबत झालेला किंवा बालपणातल्या काही अशा घटना असतील ज्या काही घटना व्यक्ती विसरू शकत नाही, जसं की शारीरिक किंवा मानसिक छळ असेल किंवा पॅरेंट्सने जर का व्यक्तीवर किंवा रुग्णावर दुर्लक्ष केलं असेल, तर त्याच्यामुळे ट्रॉमा रिलेटेड सिच्युएशन्समुळे सुद्धा व्यक्तींमध्ये स्किझोइफेक्टिव्ह डिसऑर्डर सारखी लक्षणं दिसून येऊ शकतात. या पुढचं म्हणजे सबस्टेन्स यूज म्हणजेच अंमली पदार्थांचं सेवन किंवा इतर ड्रग्सचा वापर व्यक्तींमध्ये दिसून येतो, जसं की दारू असेल, गांजा असेल किंवा इतर काही ड्रग्स असतील. तर अशा पदार्थांच्या वापरामुळे सुद्धा स्किझोइफेक्टिव्ह डिसऑर्डर सारखी लक्षणं रुग्णांमध्ये दिसून येऊ शकतात. आता आपण जाणून घेऊया की स्किझोइफेक्टिव्ह डिसऑर्डर्सचे लक्षणं काय आहेत. तर लक्षणांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये प्रमुख 2 प्रकारचे लक्षणं दिसतात, जसं की मूडशी संबंधित लक्षणं आणि इतर सायकोटिक लक्षणं. जर आपण सायकोटिक लक्षणांचा विचार केला तर याच्यामध्ये जे व्यक्तीचं वास्तव असतं, जो प्रेझेंट सिच्युएशन व्यक्तीची असते, त्या प्रेझेंट सिच्युएशन मधनं व्यक्ती हा तुटला जातो. त्याला करंट सिच्युएशन काय सुरू आहे याचा भान नसतो. तर जर आपण प्रॉपरली याचा विचार केला तर असं सांगता येईल की व्यक्तीला डिल्युजन्स व्हायला लागतात, म्हणजे भ्रम व्हायला लागतात. कोणी माझ्यावर लक्ष ठेवतंय, कोणी माझ्या विरोधात कट रचतंय, यासारखे जे भ्रम व्यक्तीच्या मनामध्ये तयार होत असतात. दुसरं म्हणजे व्यक्तीला हॅल्युसिनेशन्स होतात, जसं विशिष्ट आवाज ऐकू येणं किंवा एखादा व्यक्ती दिसणं, त्याच्याशी ते बोलणं किंवा बडबड करणं, ह्यासारखे लक्षणं हॅल्युसिनेशन्स मध्ये दिसून येत असतात. त्याचबरोबर त्यांच्या विचारामध्ये खूप जास्त गोंधळ निर्माण झालेला दिसतो, ज्याला आम्ही डिसऑर्गनाइज थिंकिंग असं म्हणतो. त्याच्यामध्ये विस्कळीत बोलत असतो व्यक्ती, पटकन विषय बदलत असतो, यासारखी लक्षणं बेसिकली डिसऑर्गनाइज थिंकिंग मध्ये दिसायला मिळत असतात. या पुढचं म्हणजे वर्तनात विचित्रपणा खूप जास्त दिसून येत असतो, ज्याला आम्ही ॲबनॉर्मल बिहेवियर असं म्हणतो. तर यामध्ये प्रामुख्याने अनपेक्षित वागणूक व्यक्तींकडनं दिसायला मिळते. खूप चुकीचं तो वागायला लागतो. अचानकपणे तो अग्रेसिव्ह होतो, अचानकपणे त्याला तो खुश होतो, अचानकपणे विचित्र काहीतरी करतो, यासारखे लक्षणं बेसिकली याच्यामध्ये दिसून येत असतात. दुसरं म्हणजे मूडशी संबंधित लक्षणं. आता मूडशी संबंधित लक्षणांमध्ये बेसिकली डिप्रेसिव्ह सिम्पटम्स आपल्याला दिसायला मिळतात, जसं की व्यक्तीला खूप जास्त उदास वाटणे, व्यक्तींमधला उत्साह कमी होणे, त्याला झोप न येणे किंवा भूक न लागणे, स्वतःबद्दल नकारात्मक विचार करणे, कधी कधी रुग्णांमध्ये आत्महत्येचे सुद्धा विचार याच्यामध्ये दिसून येऊ शकतात. याच्यामध्ये जर आपण मॅनिक सिम्पटम्सचा विचार केला तर असं सांगता येईल की याच्यामध्ये खूप जास्त उत्साह दिसून येतो रुग्णांमध्ये किंवा खूप जास्त चिडचिडपणा रुग्णांमध्ये दिसून येतो. रुग्णांना झोप कमी येते, परंतु त्यांना थकल्यासारखं कधीच जाणवत नाही. त्याचबरोबर वेगाने ते बोलायला लागतात किंवा अति जास्त आत्मविश्वास त्यांच्यामध्ये दिसून येत असतो. त्याचबरोबर जोखीम प्रत्येक सिच्युएशन मध्ये ते स्वीकारतात, खूप जास्त खर्च करतात, कुठेही आणि कसाही निर्णय घेतात. तर हे जे सिम्पटम्स असतात हे बेसिकली मॅनिक सिम्पटम्स मध्ये आम्ही याचा समावेश करत असतो. जर आपण इतर सिम्पटम्सचा विचार केला तर याच्यामध्ये एकटेपणा दिसून येतो किंवा सामाजिक दूरता यांच्यामध्ये दिसून येतो. तर पटकन समाजात इन्व्हॉल्व्ह होत नाही. काम असेल, अभ्यास असेल किंवा नातेसंबंध असेल, याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अडचणी या अशा रुग्णांमध्ये दिसून येऊ शकतात. आता आपण बघणार आहोत की स्किझोइफेक्टिव्ह डिसऑर्डर्सवर उपचार काय काय आहेत. तर स्किझोइफेक्टिव्ह डिसऑर्डर्सचा उपचार करण्यासाठी मल्टी मॉडेल उपचार करणं खूप गरजेचं असतं, जसं आपण आता पुढे डिस्कस करणारच आहोत. तर याच्यामध्ये पहिला उपचार आहे औषधोपचार. आता औषधोपचार का, तर वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये रुग्णांमध्ये भ्रम दिसून येत असतात किंवा हॅल्युसिनेशन दिसून येत असतात, त्यांना भास व्हायला लागतात किंवा त्यांच्यामध्ये न्यूरो ट्रान्समिटर्स मध्ये इम्बॅलन्सिंग जर का झालेलं असेल तर औषधांमुळे ते स्टेबलाइज होतं आणि रुग्णांमध्ये जे भास होण्याची तीव्रता आहे किंवा हॅल्युसिनेशन होत आहेत, तर या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी बेसिकली औषधं खूप जास्त प्रभावी ठरतात. त्याच्यामध्येच मूड स्टेबलायझर्सचा पण समावेश होतो. जर व्यक्तींमध्ये मूड स्विंग्स असतील किंवा मॅनिया असेल किंवा डिप्रेशन सारखे लक्षणं दिसत असतील तर ह्यासारखे लक्षणं नियंत्रित करण्यासाठी औषधं खूप जास्त गरजेची असतात. यामध्ये दुसरा उपचार आहे सायकोथेरपीज. आता जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी खूप प्रभावी थेरपी आहे. रुग्णांमध्ये किंवा रुग्णांच्या मनात जर खूप नकारात्मक विचार असतील तर त्या विचारांना बदलण्यासाठी कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी खूप प्रभावी थेरपी आहे. पुढची महत्वाची थेरपी म्हणजे इन्साइट ओरिएंटेड थेरपी. आता इन्साइट ओरिएंटेड थेरपीमध्ये काय केलं जातं, तर या थेरपीमुळे रुग्णाला त्याचा जो आजार आहे तो आजार समजून घेण्यासाठी खूप मदत होते आणि ही थेरपी सुद्धा खूप प्रभावी थेरपी आहे. पुढचं म्हणजे रिहॅबिलिटेशन, ज्याला आपण पुनर्वसन असं पण म्हणतो. तर विविध सामाजिक प्रशिक्षण असेल किंवा स्किल्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग रुग्णांना देणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणं म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग देणं सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं. रुग्णाला पुन्हा सामान्य जीवन जगण्यासाठी या सर्व गोष्टींची त्याला मदत होत असते.
आणि याच्याच माध्यमातून केलं जातं ते म्हणजे रुग्णांचं पुनर्वसन. यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, जर का रुग्णाला किंवा रुग्णामध्ये खूप गंभीर लक्षणं दिसत असतील, तो स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा वेळी रुग्णांना हॉस्पिटल किंवा रिहॅब सेंटरमध्ये ऍडमिट करून उपचार करणं खूप गरजेचं असतं. अशा रुग्णांचे लक्षणं पटकन नियंत्रित करणं सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे जर का असे काही रुग्ण दिसत असतील तर तुम्ही नक्कीच त्यांना रिहॅब सेंटरमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचा निर्णय घ्या. त्याचबरोबर त्याच्या जीवनशैलीत बदल करणं सुद्धा गरजेचं असतं, जसं की नियमित व्यायाम करणे, नियमित झोप घेणे, चांगला आहार घेणे, या सगळ्या गोष्टी सुद्धा गरजेच्या असतात. ताणतणावाचं नियंत्रण करणं सुद्धा त्यांना शिकवणं गरजेचं असतं. त्याचबरोबर कुटुंबाचा आधार असेल किंवा समाजाचा आधार सुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. जर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या प्रियजनांमध्ये जर का स्किझोइफेक्टिव्ह डिसऑर्डर सारखे लक्षणं एखाद्या रुग्णामध्ये दिसून येत असतील, तर नक्कीच संपर्क करा शांतिबन मेंटल हेल्थ केअर सेंटर, वडगाव बुद्रुक आणि कात्रज, पुणे येथे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.